मी इयत्ता 5वी शिकत आहे. पहिले आमच्या गावच्या आम्ही ज्या शाळेत शिकत होता त्यावाल्या शाळेत ब्लॅकबोर्डवर खडून शिकवून सांगत होते. तेवढा समजत नव्हता. आता इथं प्रोजेक्टरवर समजते. आमच्या प्रिन्सिपल सरांचे नाव नरेंद्र चौधरी आहे. ते आम्हाला इंग्रजी सांगतात, प्रोजेक्टरवर पण शिकवतात, असेही सांगतात. आता या शाळेत शिकायला मजा येते. पहिले तिथेच बरोबर समजत नाही. सध्या मी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. परंतु आलो त्यावेळी आमची रेकॉर्डनुसार पटसंख्या 40-42 दाखवायची, कधी 45 दाखवायची, ॲक्च्युअल 35वर आली आणि प्रत्यक्षात मुलं 20-25 यायचे. ही परिस्थिती होती. आणि शाळेच्या भौतिक सुविधेच्या बाबतीत प्यायचं पाणी नळाचं होतं, ते सुद्धा पुरत नव्हतं. मुलं बाहेर जायचे. गवतानी पटांगण वाढलेलं विस्तीर्ण पटांगण आहे आमच्या शाळेला. वर्गखोल्या सगळ्या धुळीनी माखलेल्या होत्या. आम्ही विचार केला, पहिल्या वर्गात तर 0 पटसंख्या होती. त्यावेळी विचार केला की या शाळेचं काय करायचं. बसलो आणि नियोजन केलं आणि सतत पालक संपर्क सुरू केला. तर सुरुवातीला आम्ही नवखे होतो त्यामुळं रिस्पॉन्स कमी मिळाला. परंतु हळूहळू पालकांचा विश्वास संपादन केला आणि अख्खा उन्हाळभर शाळा सुरू होती. त्यावेळी उन्हाळ्यातल्या आधीची वार्षिक परीक्षा संपली आणि आम्ही शाळेच्या दुरुस्तीच्या मागे लागलो. उन्हाळभर शाळेत यायचो, दिवसभर थांबायचो. सगळ्या वर्गखोल्या स्वच्छ केल्यात, व्हाईट वॉश केल्यात. बंद पडलेले कम्प्युटर, काही घरून कम्प्युटर आणून कम्प्युटर लॅब सुरू केली आणि उन्हाळभर मुलांना, गावातील कोणतेही मुलं असो, प्रत्येक मुलांना मोफत कम्प्युटरचं प्रशिक्षण दिलं. त्यानंतर शिबिर घेतलं, शिवाय वाचनालय सुरू केलं आणि शाळा डिजिटल करण्याच्या मागे लागलो. बंद पडलेलं प्रोजेक्टर पुन्हा सुरू केलं, प्रोजेक्टरचा वर्ग तयार केला. त्यानंतर टी व्ही बंद पडलेला होता स्मार्ट, तो सुद्धा सुरू केला. स्मार्ट टी व्हीचा वर्ग आज आमचा सुरू आहे. आणि यायला रस्ता नव्हता, गेट तुटलेलं होतं. लोकांचा सहभाग घेतला, लोकांचा विश्वास वाढला. लोकसहभागातून आज आमच्याकडे 4000 लिटर पाणी मावेल एवढ्या क्षमतेच्या टाक्या आहेत. सोलरचं बोरवेल आलं आहे. आमचं शौचालय ग्रामपंचायत मार्फत तयार झालेलं आहे. आमची शाळेची रंगरंगोटी ग्रामपंचायत मार्फत करून घेतली. ग्रामपंचायतने आम्हाला तेवढं सहकार्य केलं. आजच्या तारखेत आमच्याकडे 104 विद्यार्थी शिकतात. आम्ही पटसंख्या एवढी वाढवण्यामागचं कारण आमची गुणवत्ता आणि शाळेत सर्व भौतिक सुविधा. आणि या कामामुळं जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर बी द चेंज संस्था, त्यांनीसुद्धा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलं. आणि ही जी प्रेरणा मिळते, हे जे कौतुक मिळते, पालकांकडून सुद्धा कौतुक होत आहे. आणि सगळ्या स्तरावरून लोकप्रतिनिधींचा सुद्धा खूप चांगला सहभाग आहे. आमदार साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली, निवेदन दिलं. ते सुद्धा आम्हाला स्मार्ट बोर्ड देणार आहेत आणि स्मार्ट बोर्ड आमच्या शाळेत आले की आमची शाळा फुल्ली डिजिटल होईल. माझी मुलगी आता 5व्या वर्गात शिकत आहे. ते तर मागच्या वर्षी विद्यार्थी होते, चौधरी सर आले. त्यांनी मेहनत परिश्रम करून सन्या विद्यार्थी 100च्या वर नेली विद्यार्थ्यांना. टीचर स्टाफ नव्हता, त्यांनी आपल्या स्वयंखर्चातून किंवा स्वखर्चातून टीचर स्टाफ बोलवला. महिन्याची एकदा पालक सभा होते, तर रोपवाटिका लागली. आल्यानंतर आता सध्या व्यवस्थित सगळं चालू आहे. मी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे आणि या शाळेमध्ये अगोदर भरपूर विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. पण सर आले तेव्हापासून सरांनी पालक भेटी घेऊन सरांनी पालकांना सांगितलं, समजावून सांगितलं की आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवून देऊ, तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ. आणि सरांनी पालक भेटी घेऊन त्या विद्यार्थ्यांचं मन जिंकलं आणि वरून सरांनी त्यांना तसं घडवत आहे. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि सर सहयोग करत आहेत. विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न चालू आहे. माझे पूर्ण नाव परेश पराग सामंत. मी इयत्ता 5व्या वर्गात शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव डिजिटल पब्लिक स्कूल कांद्री. आता आमच्या शाळेत प्रोजेक्टर आणि कम्प्युटर लागलेले आहेत. आणि पहिले आम्ही ज्या शाळेत शिकत होतो तिथं ब्लॅकबोर्डवर खडूने लिहून देत होते. तिथं तेवढी मजा नव्हती. आता इथं प्रोजेक्टरवर शिकवतात, ऑनलाईन शिकवतात. तर इथं आम्हाला चित्र वगैरे गोची माहिती वगैरे बरोबर दिसतात.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.